शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय दिमक 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 डमरूमाले शीश गंगा अर्धंग विराजे कुमारमा हरिसुर सब साजे कर विशूल पूजा लिए नाचे डम डम डमरू बाजे बाजे रे डमरू बाजे। जय जय रामकृष्ण हरी। आज आपण आहोत सासवडला। सासवड हा दुसरा मुक्काम आहे। खरं तर पहिला मुक्काम आपण पुण्याचा पाहिला आणि दुसरा मुक्काम हा सासवडचा आहे या वारीच्या प्रवासामध्ये। सासवड हे जसं वारकरी संप्रदायासाठी एक तीर्थक्षेत्र आहे, कारण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे बंधू सोपान काका यांची समाधी आहे। त्यामुळं वारकरी संप्रदायासाठी हे एक तीर्थक्षेत्र आहे। पण तसं हे सासवड याला ऐतिहासिक वारसा पण आहे। म्हणजे आपले पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची समाधीसुद्धा या सासवडमध्ये आहे। याला तिसरा एक संदर्भ आहे, करा नदी आणि चांबळी नदी, जिला भोगवती पण म्हणतात, या नदीच्या संगमावर असलेलं सुंदर असं संगमेश्वर मंदिर। फार सुंदर मंदिर आहे। पावसाळा नसेल तर या मंदिरामध्ये नदीतून सुद्धा जाता येतं, आणि समजा पावसाळा असेल तर मग मात्र पाणी खूप वाहतं आणि तुम्हाला एका छोट्याशा पुलावरून या मंदिरासाठी जावं लागतं। तिथे छानपैकी एक शिवालय आहे, मस्त मंदिर आहे। भगवान शंकराची आराधना, त्या ठिकाणी साधना तुम्हाला करता येईल आणि त्यांना प्रसन्न पण करून घेतलेलं असं मस्त नितांत सुंदर असं वातावरण आहे। याला चौथा एक संदर्भ या सासवडला असा आहे की या सासवडमध्ये यादवकालीन एक शिवमंदिर आहे, म्हणजे पांडवकालीन सुद्धा त्याला आपण म्हणू। संत चांगदेव या कऱ्हा नदीच्या काठावर पार्थिव पूजन करायचे शिवलिंगाचं, आणि संततधार पावसामुळे त्यांना ते अडचणी यायच्या, म्हणून ते एक छोटंसं मंदिर बांधलं त्या शिवलिंगाची स्थापना करून। आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारण सन 1700 मध्ये आबाजीपंत पुरंदरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। हेमाडपंथी पद्धतीचं हे मंदिर आहे, भव्य दिव्य मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं असेल तर या मंदिरामध्ये प्रत्येक खांबावर शिल्प कोरलेली आहेत, सोबतच सुंदर असं नक्षीकाम तुम्हाला या मंदिराच्या प्रत्येक खांबावर प्रत्येक भागावर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। अतिशय आखीव रेखीव असं एक सुंदर हेमाडपंथी वास्तूचा नमुना या मंदिराच्या रूपाने तुम्हाला पाहायला मिळतो। भव्य असा नंदी, या नंदी मंडप पण आहे, नंदी महाराजांची मूर्ती पण आहे, आणि तेवढाच मोठा गाभारा या ठिकाणी पाहायला मिळतो। निसर्गानं उधळण केलेल्या सौंदर्यामध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे। तुम्हाला हे मंदिर पाहताना, या मंदिरामध्ये थांबताना, या मंदिरामध्ये भगवान शंकराची आराधना करताना तुमचं मन उल्हसित झाल्याशिवाय राहत नाही, इतकं सुंदर असं वातावरण या मंदिराच्या सभोवती आहे, या मंदिरामध्ये आहे। आणि या मंदिराची आभास इतकी मोठी आहे, एक भव्य दीपमाळ तुम्हाला या मंदिराच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। एक मजबूत तटबंदी या मंदिराला तुम्हाला घातलेली त्या ठिकाणी पाहायला मिळते। योगायोगानं या ठिकाणी माझा 16 सोमवारच्या व्रतामधला 12वा सोमवार या सासवडला आला, आणि साधारणतः 16 सोमवारच्या व्रतामध्ये आपण हाताने तो चुरम्याचा नैवेद्य करून आपण भगवान शंकराला त्या ठिकाणी दाखवतो, आणि मग ही संधी आपल्याला मिळेल की नाही अशी मला शंका होती, किंवा असं घर मिळेल का, स्वयंपाकाची साधनं मिळतील का, मग मी तो प्रसाद करून घेऊन जाऊ शकतो का, अशी अनंत प्रश्न माझ्या डोक्यामध्ये होती। परंतु या सगळ्या प्रश्नाचं उत्तर प्रमोद कुलकर्णी आणि संध्याताई यांच्या रूपानं मला त्या ठिकाणी मिळालं। आमच्या विहीनबाई छायाताई देशपांडे यांच्या मोठ्या सुनेच्या मावशी म्हणजे संध्याताई आहेत, आणि प्रमोद कुलकर्णीबद्दल सांगायला म्हणजे खूप अभिमान वाटतो की अतिशय मोकळ्या स्वभावाचे, अतिशय प्रेमळ लाघवी स्वभावाचे ते आहेत। संध्याताई पण तेवढ्याच काळजी घेणाऱ्या आहेत, आणि सुंदर कुटुंब मला त्यांच्या रूपाने त्या ठिकाणी मला भेटलं। आणि मग मी त्यांच्या घरी, त्यांच्याकडे मुरलीधर मंदिर आहे, मला वाटतं ते एकमेव मुरलीधर मंदिर असावं सासवडमधलं,
तुम्ही ती मूर्ती तुम्ही या ठिकाणी पाहत असाल. अतिशय सुंदर असं मंदिर, त्या मंदिराची पूजा अर्चा असेल, त्या मंदिराची सेवा असेल, ही श्री प्रमोद कुलकर्णी यांच्या हातून होते. मला वाटतं हे संचित असतं की तुम्ही कोण्या ना कोण्या निमित्ताने कुठे ना कुठे पोचता. खरं तर प्रमोद कुलकर्णींचा आणि सासवडचा काहीच संबंध नव्हता. म्हणजे तसा तो विषय मोठा आहे. ते नोकरीच्या निमित्ताने गेले, मग तिथे ते व्यवसायाला लागले, मग त्या मंदिरात आले, ते त्याला राहायला मिळालं, हा सगळा विषय वेगळा आहे. पण काहीतरी संचित असल्याशिवाय तुम्हाला भगवत भक्ती, भगवत सेवा घडत नाही, हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यांच्याकडे मी स्वयंपाक केला, तो प्रसाद सोबत घेतला आणि मग संगमेश्वर मंदिरामध्ये जाऊन मी तो प्रसाद भगवान शंकरांना दाखवला आणि माझ्या 16 सोमवारच्या व्रतामधला 12वा सोमवार अशा पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण झाला. सासवडबद्दल सांगायचं असेल तर सासवडला माऊलींचा मुक्काम असतो, 1 दिवस पूर्ण मुक्काम असतो. तिथे सोपान काकांची आणि माऊलींची भेट होते आणि मग उद्या सोपान काका, माऊली आणि सगळा वारकरी संप्रदाय हा पुन्हा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. सासवड शहर हे जुन्या पद्धतीचं शहर आहे, म्हणजे नगर आहे, एक सांस्कृतिक नगरी ज्याला जर आपण म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. असं छान आखीव रेखीव तिथल्या गल्ल्या आहेत. तुम्ही जुने वाडे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. जुन्या बांधकामाची साक्ष देणारं शहर म्हणजे सासवड आहे. पुरंदरचे वाडे तिथे तुम्हाला चांगले मोठे मोठे पाहायला मिळतील. चांगली घरं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता या वारीच्या दिवसामध्ये म्हणजे जसं की माऊली मुक्कामाला सासवडला येतात, तुम्ही आता माऊलींचा रथही पाहत असाल, पालखी पाहत असाल, तर जसंही ते सासवडला मुक्कामाला येतात तशा अनेक दिंड्यांच्या मुक्कामाचं ठिकाणसुद्धा सासवड आहे. म्हणजे सगळ्यांचंच आहे, पण सासवड शहरामध्ये गावामध्ये सुद्धा अनेक दिंड्या थांबतात. तिथं भजन कीर्तन होतं, सोहळा होतो, आनंद या शहरामध्ये ओसंडून वाहतो असं चित्र. आणि माऊली, प्रत्येकजण एकमेकाला माऊली म्हणतो, प्रत्येकजण एकमेकांची सेवा करतो, प्रत्येकजण एकमेकांवर प्रेम करतो. अतिशय सुंदर वातावरण या सासवडमध्ये असतं. पण एक बघायला गेलं तर आम्ही जसं काल संध्याकाळी पोचलो सासवडला, तसा पावसानं जरा थोडासा त्या ठिकाणी जोर धरला आणि पाऊस सुरू झाला, रिमझिम पाऊस सुरू झाला. त्याच्यामुळे जरा सगळीकडे चिखल वाटत होता. आम्हाला ज्या ठिकाणी आमच्या पाली ठोकल्या होत्या, म्हणजे आम्हाला जिथं जागा दिली होती राहायला, त्या माळावर तसं चांगलं होतं, म्हणजे माळ असल्यामुळे चिखलाचं प्रमाण कमी होतं. आम्ही संध्याकाळी पुन्हा म्हणजे आम्ही प्रमोद कुलकर्णींना भेटलो, संध्याताईंना भेटलो आणि त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या पालीमध्ये गेलो. आमच्या सगळ्या मित्रांना भेटलो, जसं की बालाजी कोटूरवार आहेत मुगावचे, त्यांना भेटलो. त्याच्यानंतर आपले रमेश सावकार पद्मावार आपले कोकलेगावचे, त्यांना भेटलो. ज्ञानेश्वर गादेवार नरसी, नवनाथजी कौटिकवार नरसी, मग अनिताताई, सोबत त्या संगीताताई, शांताताई यांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटलो जाऊन. आणि तुम्हाला तर माहिती आहे वारीमध्ये सकाळचाच फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला विषय कळला असेल, प्रातःविधी कुठं करायच्या, फार मोठा प्रश्न म्हणजे माझ्या तर डोक्यात होता. कारण आपण ज्या संस्कृतीतून गेलोत किंवा ज्या शहरीकरणातून, नागरीकरणातून एकदमच वारीमध्ये गेलो, तर हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे प्रत्येकाला. त्याचं उत्तर शोधायचं असेल तर मग सकाळची, पहाटेची, रात्री 2-3ची वेळ शोधणे, आपल्या हातामध्ये बॅटरी घेऊन आपलं ठिकाण शोधणे, म्हणजे हे सगळे संघर्ष त्या ठिकाणी येतात आणि 1 दिवसाचे असतात, त्याला इलाजच नसतो. पण शासनाने यावेळेस, महाराष्ट्र शासनाने, विशेषतः आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय सुंदर अशी व्यवस्था या संपूर्ण वारीमध्ये केलेली होती. म्हणजे साधारण 10-10 हजार वारकरी थांबतील असे मोठे सभामंडप त्यांनी तयार केले. त्या ठिकाणी LED व्यवस्था होती. त्या ठिकाणी शेकडो टॉयलेट्स, आंघोळीची सोय, कपडे बदलण्याची सोय, मुक्कामाची सोय, औषध पाण्याची सोय,
अनेक ठिकाणी जेवणाची सोय मस्त व्यवस्था केली होती. म्हणजे एक जो मोठा वर्ग असतो की ज्याला दिंडी नसते, ज्याला कुठं आश्रय नसतो, ज्याला कुठं मुक्कामाची सोय नसते, अशासाठी देवाभाऊची कल्पना किंवा त्यांचं प्रशासन, महाराष्ट्र शासन हे जे मदतीला धावून आलेलं आहे प्रत्येक बाबतीमध्ये, मला वाटते त्याला तोड नाही. आणि दुसरा विषय म्हणजे मग आपापल्या स्तरावर होत असलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स ते आपल्याला करावेच लागतात. वारी आहे, प्रत्येकाची श्रद्धा आहे, भक्ती आहे. पण सासवडला आल्यानंतर आमचा प्रश्न प्रमोद कुलकर्णींमुळे सुटला होता. त्याच्यामुळं पुण्याला दिदीकडे गेलो, तिथे आमचं सकाळचं सगळं व्यवस्थित झालं होतं. सासवडला मुक्कामाला आलो, तर सासवडला आम्ही प्रमोद कुलकर्णींकडे मुक्कामाला होतो म्हणून हुश सुटलो बाबा त्या भानगडीतून, असं वाटण्या इतपत आम्हाला सुख त्या ठिकाणी मिळालेलं होतं. पण शेवटी माऊली, अश्विनी म्हणाली, माऊली पालीमध्ये थांबतात, माऊली राहुटीमध्ये थांबतात. आपण सुद्धा चूक आहे आपलं दिदीकडे थांबणं किंवा पाहुण्यांकडे थांबणं. आपणही त्या पालीमध्ये थांबलं पाहिजे, कारण माऊली त्या पालीमधून जातात, माऊली त्या राहुटीमधून प्रवास करतात, मुक्काम करतात. तर हे चूक आहे आपलं. तर ह्याची आता पुढे उद्यापासून जसं आम्ही आता उद्या जेजुरीला जाणार आहेत, तिथून या संघर्षाशी आम्हाला जुळवूनच घ्यावं लागणार आहे. पण आजचा दिवस आमचा ढकलला, असं सुख थोडंसं आम्हाला मानता येईल ह्याच्यामध्ये, असं मला वाटतं. जेजुरीच्या प्रवासामध्ये काय काय घडतं, कशी वारी पुढे जाते. कारण आता बघा, आळंदीवरून काही लोक पुण्यापर्यंत वारी करायला येतात, पायी 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 येतात, जे जॉबला आहेत, ज्यांना जास्त वेळ नाही, पण वारीमध्ये त्यांना सहभाग घ्यायचा, असे लोक आळंदीवरून पुण्यापर्यंत येतात. काही लोक पुण्यावरून सासवडपर्यंत येतात, बरोबर. जे आता ज्यांना संपूर्ण वारी करता येत नाही, असे लोक काही दिवसाची वारी म्हणून, एखादी दिवसाची वारी म्हणून ते पुणे ते सासवड येतात. आता मात्र खरी वारी आहे असं आम्हाला सांगितलं की सासवडपासून पंढरपूरपर्यंत आता हे सगळे वारकरी आहेत. आता हे जे तात्पुरते होते वारकरी की जे एक दिवसासाठी आले होते, 2 दिवसासाठी आले होते, सगळे आता इथं कटतात. आणि मग खरे वारकरी जे आहेत ते आता पुढे जातात, वारी करणारे. तर मजा आहे या सगळ्या प्रवासामध्ये. तर ही जी मालिका आहे जाता पंढरीसी, ही तुम्ही पाहत आहात. तुमच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचत आहेत, माझ्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे. आमच्या मित्र भारत होकर्णे यांनी मला फोन करून सांगितलं की प्रमोद, वारीमध्ये जाताना नेमकं काय काय घ्यावं, किती साहित्य घ्यावं, काय काय तुम्हाला त्याच्या अडचणी आल्या, तर ह्याचा पण उहापोह मी करणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण जेजुरीच्या प्रवासामध्ये काय सामान सोबत घ्यावं, किती साहित्य सोबत असावं, कसं कसं वारीचं नियोजन असावं, याबद्दल मी नक्की बोलेल. तर खूप धन्यवाद आपल्या अशाच प्रतिक्रिया. एक चांगली संकल्पना घेऊन तुम्ही आलात म्हणून आमच्या वैशाली केशव गुयरे वहिनी यांचा पण मला मेसेज आला, त्यांचं पण खूप धन्यवाद. आमचे मंगलमामा जोशी राहेरकर यांचा पण मेसेज आला की खूप छान, खूप सुंदर विवेचन चालू आहे. त्याच्यानंतर आमचे आशाताई टाकळकर, माझी आते बहीण जी छत्रपती संभाजीनगरला असते, तिचा पण मेसेज आला की खूप सुंदर वर्णन, खूप सुंदर वारी तुमची चालू आहे. असेच आम्हाला नवीन नवीन भाग पाठवत राहा, आम्ही पाहत राहू. माझा एक मित्र आहे शिक्षक किशोर चौधरी नंदगावकर, त्याचा पण मला मेसेज आला, फोन आला की खूप छान चालू आहे, तुम्ही हे मला रोज हा भाग पाठवत जा, आम्ही ते बघू. आणि आम्हालाही प्रत्यक्ष वारीत गेल्याचा अनुभव येतो. माझा एक मित्र आहे निलेश जोशी, जोशी गृहोद्योग नांदेड, त्याचा पण मेसेज आला की मी प्रत्येक भाग तुमचा आवर्जून पाहतो आणि सुंदर वारी चालू आहे, असं वाटतं की आपण त्या वारीतच आहोत. अशा अनेकविध प्रतिक्रिया आहेत. ह्या प्रतिक्रिया पण मी तुमच्यासोबत शेअर करील आणि एक वारीचा सुंदर अनुभव देण्याचा मी प्रयत्न करील. जय जय रामकृष्ण हरी.